आज सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे जवळच्याच एका पार्कमध्ये फिरायला गेलो असता एक आगळं वेगळं दृश्य पाहायला भेटलं. एरवी मी त्या पार्कमध्ये गेल्यावर आतापर्यंतचा अनुभव असा की तरुणांची संख्या फार कमी असते. वयस्कर पुरुष तेही 2-3च असतात. प्रौढ आणि वृद्ध स्त्रिया मात्र बऱ्या प्रमाणात या ठिकाणी फिरायला किंवा इथे जे काही व्यायामासाठी यंत्र अवजारं लावलेले आहेत त्यावर व्यायाम करायला येत असतात. पण आज याहीपेक्षा वेगळी गोष्ट मला पाहायला भेटली आणि मी चकित झालो की हे कसं काय, हे तर कुठंच दिसत नाही. म्हणजे एरवी रस्त्यावर सुद्धा फिरायला जाताना असा प्रकार कधी मी पाहिला नाही. आता आपल्याला वाटेल की असं काय पाहिलं बुवा, तर या ठिकाणी फिरायला गेल्यावर प्रवेश करताच माझ्या असं लक्षात आलं की काही मुलं मुली, विशेषतः मुलींच्या अंगावरचा जो बुरखा पद्धतीचा, बुरखा म्हणता येणार नाही, त्याला नक्की काय म्हणतात ते मलाही सांगता येणार नाही, पण डोक्यावरून आपण जसा शेला घेतो किंवा बायका आपल्याकडे जसा पदर घेतात तशा पद्धतीचा एक कपडा घेतलेला आणि त्या 10-11 वर्षाच्या मुली, काही मुलं ट्रॅकवरून सायकली फिरवत आहेत. थोडासा पुढे गेल्यावर माझ्या लक्षात असं आलं की तिथे ठेवलेली फिट केलेली व्यायामाची जी साधनं होती त्यावर काही काळा बुरखाधारी प्रौढ मुस्लिम भगिनी बसलेल्या होत्या. ही गोष्ट मला चकित करणारी वाटली, कारण या समाजामध्ये बायकांनी सकाळी सकाळी फिरायला जाणं आणि तेही कुटुंबवत्सल बायकांनी, याला फारशी मान्यता नाही, कारण तसं चित्र कुठे दिसत नाही. आणि ह्या तर इथे पहिल्यांदा आलेले आहेत. हे कसं नेमकं काय होत असेल, तिकडे काही बदलाव सुरू झाला असेल का? काल पुण्याला राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज नावाचा स्त्रिया आणि तरुणींसाठीचा स्पेशल असा कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये त्यांनी एक संदेश दिलेला आहे या मुलींच्या तरुण पिढीला की पिंजरा तोडो. तुम्हाला जी बंधनं परंपरेनं घातली जात आहेत की तुम्ही असं करू नये, तुम्ही तसं करू नये, याला तुम्ही नष्ट करा. या ज्या
आज फिरायला आलेल्या भगिनी पाहिल्या आणि मलाही तिकडे तसंच काही सुरू आहे की काय अशी शंका आली.